अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसी मना माझी येता. जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येती राज. शक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मारंध्रा छेदून. आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामधुनी ते देवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुंढाला तो महिमा कोण वर्णे. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण केले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजले चिती स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणा अनुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोणी हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्याव या स्वामीसी. पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार ते आसी दाविला चमत्कार. त्यांचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी. भक्ती जडले कोणी प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यायात. ते कथा पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका. बसापा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांश रुपये सत्यपै एक ग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदुनी त्या उभ्यंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर जो भाव वाचल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्ष पद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सुर विद्यासागर वसो भक्त श्रेष्ठा लागुणे. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणिला. त्याशी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेंचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल
करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदेस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की